प्रकारच्या आख्यायिका इतिहासामध्ये निर्माण होत असतात, पण त्याला जोपर्यंत समकालीन ऐतिहासिक कागदपत्राचा आधार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. तेव्हा या ठिकाणी या नारायणरावांचा खून झाला ही घटना सत्य आहे आणि त्यावेळेस ते काका मला वाचवा असे म्हणाले होते, पण नंतर तिथून असा आवाज येतो अशा प्रकारचा कुठलाही पुरावा नाही, असं काही उदाहरण नाही. त्याचप्रमाणे इथून भुयार होतं ते पर्वतीपर्यंत होतं वगैरे असं म्हणलं जातं, हे गोष्ट प्रॅक्टिकली सुद्धा अशक्य आहे. अशा प्रकारचं भुयार निर्माण करणं आणि तशी आवश्यकताही नव्हती. एक मात्र आहे, नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये कात्रज पासून शनिवारवाड्यापर्यंत अंडरग्राऊंड पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही निर्माण केलेली होती आणि ती पाईपलाईन काही ठिकाणी जवळजवळ 5 फूट उंचीची आहे. त्यामुळे एखादा मनुष्य त्यातून चालत चालत जाऊ शकेल आणि कदाचित कधी कधी खोदकाम करताना ती पाईपलाईन दिसायची आणि म्हणून लोकांना असं वाटायचं की शनिवारवाड्यातून बाहेर जायला भुयार तयार केलंय काय, पण प्रत्यक्षामध्ये मात्र पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहराला व्हावा म्हणून निर्माण केलेली ती पाईपलाईन.